हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. मी यज्ञात आनंद गुरु तुमचं माझ्या यज्ञा ई लर्निंग या चॅनलवर स्वागत करते. मुलांनो, आज आपण आपला जो सेकंड चॅप्टर आहे हिस्ट्रीचा युरोप अँड इंडिया, त्याचे क्वेश्चन आन्सर्स आजच्या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहोत. त्याआधी ज्यांनी चॅनल सबस्क्राईब नसेल केला त्यांनी प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, ज्यामुळे तुम्हाला येणारे नोटिफिकेशन्स हे तुमच्यापर्यंत पोहोचतील. चला तर मग स्टार्ट करूया आजच्या व्हिडिओला. युरोप अँड इंडिया. आपला फर्स्ट क्वेश्चन आहे, रिराईट द स्टेटमेंट्स बाय चूजिंग द ॲप्रोप्रिएट ऑप्शन्स. म्हणजेच खाली जे तुम्हाला ऑप्शन्स दिलेले आहेत, पर्याय दिलेले आहेत, त्यांपैकी योग्य पर्याय तुम्हाला निवडायचा आहे. अँड फर्स्ट क्वेश्चन इज, इन 1453 द सिटी ऑफ डॅश वॉज कॉन्क्युअर्ड बाय ऑटोमन टर्कीज. म्हणजेच इसवी सन 1453मध्ये ऑटोमन तुर्कांनी कोणतं शहर जिंकून घेतलं? ओके, कोणतं शहर जिंकून घेतलं? अँड द आन्सर इज कॉन्स्टॅन्टिनोपल. ओके, कॉन्स्टॅन्टिनोपल हे शहर त्यांनी जिंकून घेतलं, कॉन्स्टॅन्टिनोपल हे आपलं आन्सर आहे. देन सेकंड क्वेश्चन, द इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन बिगन इन डॅश. म्हणजे इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन्स म्हणजेच काय, तर औद्योगिक क्रांती. आणि या औद्योगिक क्रांतीला सुरुवात कुठे झाली? आणि याचं आन्सर आहे आपलं इंग्लंड. ओके, इंग्लंडमध्ये याला प्रारंभ झाला, सुरुवात झाली. डॅश ट्राय टू पुट रेस्ट्रिक्शन्स ऑन द इल्लिगल ट्रेड ऑफ ब्रिटिश. इंग्रजांच्या इल्लिगल म्हणजेच बेकायदेशीर व्यापाराला आळा घालण्याचा प्रयत्न कोणी केला? अँड द आन्सर इज मीर कासिम. कोणी केला? मीर कासिम. ओके, द नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2, एक्सप्लेन द फॉलोइंग कन्सेप्ट. आता आपल्याला काही खाली कन्सेप्ट दिलेत, ते आपल्याला एक्सप्लेन करायचे. फर्स्ट आहे कॉलोनियलिझम. कॉलोनियलिझम म्हणजेच वसाहतवाद. आणि याचा आन्सर आहे, कॉलोनियलिझम मीन्स वन कंट्री एक्सप्लॉयटिंग अनदर कंट्री बाय मेकिंग इट इंटू अ कॉलोनी. अ पॉवरफुल कंट्री ऑन द बेसिस ऑफ इकॉनॉमिक अँड मिलिटरी स्ट्रेंथ occupies another region and establishes its political supremacy. This is known as colonialism. Okay. नेक्स्ट आहे इम्पेरियलिझम. इम्पेरियलिझम म्हणजेच साम्राज्यवाद. आणि याचा आन्सर आहे, इम्पेरियलिझम मीन्स अ सिस्टम इन विच पॉवरफुल कंट्री कंट्रोल्स अदर कंट्रीज. एक पॉवरफुल कंट्री अदर कंट्रीजला कंट्रोल करते बाय एस्टॅब्लिशिंग इट्स ओव्हरऑल डॉमिनेशन अँड एस्टॅब्लिशिंग मेनी कॉलनीज. ओके, देन थर्ड वन, एज ऑफ रिएशन्स. ओके, एज ऑफ रिएशन्स. आन्सर आहे, इन हिस्ट्री ऑफ युरोप the last phase of medieval period, that is 13th to 16th century, is known as the period of Renaissance. Okay, and during this period, Reformation, religious reform movement and geographical discoveries laid the foundation of the modern era. Hence, this period is also known as Age of Renaissance. ठीक आहे. नेक्स्ट कॅपिटलिझम म्हणजेच भांडवलशाही. नक्कीच. ओके, आन्सर आहे याचं, मेनी ट्रेडर्स केम फॉरवर्ड टू ट्रेड विथ ईस्टर्न कंट्रीज थ्रू द सी रूट. इट वॉज नॉट इझी टू कॅरी आउट ट्रेड सिंगल हँडली अँड हेन्स मेनी ट्रेडर्स came together and started trade. Thus there was rise of many trading companies. Then European rulers started giving military protection and trade concession to these trading companies. This led to accumulation of wealth in Europe. This property was used in the form of capital for trade and commerce, which led to rise to capitalist economic system in Europe. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3, एक्सप्लेन द फॉलोइंग स्टेटमेंट्स विथ रिझन. आता आपल्याला खालील स्टेटमेंट जे आहेत ते विथ रिझन स्पष्ट करायचे आहेत. फर्स्ट आहे, सिराज उद्दौला वॉज डिफीटेड इन द बॅटल ऑफ प्लासी. प्लासीच्या लढाईत सिराज उद्दौलाचा पराभव झाला. अँड द आन्सर इज, द ऑफिसर्स ऑफ द ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी मिसयूज द ट्रेड कन्सेशन्स अँड बिल्ड फोर्टिफिकेशन अराउंड द फॅक्टरी इन कोलकाता. Siraj Uddaula captured the factory at Kolkata. This created discontent in England. Robert Clive diplomatically bribed Mir Jafar, commander-in-chief and chief of Nawab's army, and promised to make him Nawab of Bengal. Second question आहे आपला, the European countries felt the necessity of finding new trade routes to Asia. युरोपियन कंट्रीजना आशियाकडे जाणाऱ्या नव्या मार्गाचा शोध घेणं आवश्यक वाटू लागले. का? तर आन्सर आहे याचं,
The Ottoman Turks captured Constantinople, the capital of Byzantine Empire, in 1453 AD. All land trade routes joining Asia and Europe passed through this city, and it stopped the flow of valuable goods from the countries in East. Therefore, the European countries felt the necessity of finding new sea routes to Asia. थर्ड क्वेश्चन आहे आपला, युरोपियन रूलर्स स्टार्टेड गिविंग मिलिटरी प्रोटेक्शन अँड ट्रेड कन्सेशन टू द ट्रेडिंग कंपनीज. युरोपीय राज्यकर्ते जे आहेत ते व्यापारी कंपन्यांना लष्करी संरक्षण आणि व्यापारी सवलती ह्या देऊ लागले. तर ते का देऊ लागले? द आन्सर इज, with the discovery of new sea routes to the east, trade with oriental countries became very profitable. Thus, European trade prospered. Competition for trade began among many European nations. The traders pooled their resources and formed trading companies like the East India Company. As this trade brought economic prosperity, the European rulers started giving military protection and trade concession to these trading companies. Then fourth one, complete the following टेबल. पुढील जो तक्ता आहे तो पूर्ण करायचा आहे. एका बाजूला आपल्याला सेलर दिलेत, एका बाजूला त्यांचं कॉन्ट्रीब्युशन दिलं आहे, म्हणजेच दर्यावर्दी आणि त्यांचं जे काही त्यांनी कार्य केलं आहे ते. फर्स्ट बघा, फर्स्ट सेलरच्या इथे फिल इन द ब्लँक्स आहे. अँड इथे कॉन्ट्रीब्युशन त्यांनी काय केलं होतं की रिच टू द टीप ऑफ साऊथ आफ्रिका, म्हणजे आफ्रिकेच्या दक्षिण टोकापर्यंत पोहोचला. असा कोणत्या दर्यावर्दी आहे, असा कोणता सेलर आहे? सो द आन्सर इज बार्टोलोमी डाईज. ओके, बार्टोलोमी डाईज हे आफ्रिकेच्या दक्षिण टोकापर्यंत पोहोचले. देन क्रिस्टोफर कोलंबस यांचं काय कार्य होतं? सो सेट ऑन हिज जर्नी टू रिच इंडिया बट रिच ऑन दी ईस्टर्न कोस्ट ऑफ अमेरिकन कंटिनेंट. क्रिस्टोफर कोलंबसचं त्यांनी काय केलं होतं की त्यांनी जर्नी डिसाईड केली होती की इंडियापर्यंत आपल्याला पोचायचं आहे, पण ते कुठपर्यंत पोचले? ईस्टर्न कोस्ट ऑफ अमेरिकन कंटिनेंट. ठीक आहे. देन नेक्स्ट आहे, रिच द वेस्ट कोस्ट ऑफ इंडिया ॲट कलकत पोर्ट, म्हणजे भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील कालिकत बंदरात पोहोचला. कोण? तर वास्को द गामा. ओके, वास्को द गामा याचा आन्सर आहे. ठीक आहे. सो फ्रेंड्स, आपले क्वेश्चन्स जे आहेत ते इथेच कंप्लीट झालेले आहेत. होप तुम्हाला आजचा जो व्हिडिओ आहे तो नक्कीच आवडला असेल, आणि ऑफकोर्स व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर अँड हॅव अ गुड डे.